श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर. स्वामींच्या कृपेने आपल्या सर्वांचा आजचा दिवस सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करून आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण या व्हिडिओमध्ये धनत्रयोदशीच्या रात्री आपल्याला 3 ठिकाणी धने ठेवायचे आहेत. आता हे धने कसे ठेवायचे आहेत आणि कुठे ठेवायचे आहेत याविषयीची महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण धनत्रयोदशीची पूजाविधी याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. तर आज आपण या धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर तो जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपल्याकडे धन, समृद्धी आणि संपत्ती असावी, म्हणजेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा नेहमी वास असावा. ज्या घरावर देवी लक्ष्मी मातेची कृपा असते तर अशा घरामध्ये कधीच काही कमी पडत नाही, म्हणजेच त्या घरामध्ये धनधान्य, संपत्ती ही खूप मोठ्या प्रमाणात असते. आता ही धनसंपत्ती आपल्या जवळ येण्यासाठी आणि आपल्यावरती लक्ष्मी माता प्रसन्न राहावी यासाठी आपण काही ना काही प्रयत्न करत असतो. परंतु हे प्रयत्न करत असताना, उपाय करत असताना कष्ट घेणं, योग्य ते कष्ट घेणं देखील तितकंच गरजेचं असतं. तर ही लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी अगदी साधे सोपे आणि अगदी छोटे छोटे उपाय सुद्धा अत्यंत प्रभावी ठरतात. तर यंदा 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी आली आहे आणि या दिवशीच आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. तर या धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी, देवी लक्ष्मी माता आणि धनसंपत्तीची देवता कुबेर यांची पूजा केली जाते आणि धन्वंतरीच्या पूजेमध्ये आपल्याला हे धने अर्पण करावे लागतात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी धने खरेदी करून आपल्या घरी आणायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला कलश देखील खरेदी करायचा आहे. तसे म्हटलं तर प्रत्येकजण आपल्या ऐपतीप्रमाणे या दिवशी काही ना काही वस्तू खरेदी करत असतो. तसेच ह्या सर्व वस्तू खरेदी करत असताना कोणी सोने चांदी खरेदी करत असतं, कोणी भांडी खरेदी करत असतं, तसेच झाडू देखील या दिवशी खरेदी केला जातो. तसेच आपल्याला या लक्ष्मी प्राप्तीसाठी या दिवशी धने खरेदी करायचे आहेत. तसेच आपल्या घरामध्ये अगोदरपासूनच जर धने असतील तरी देखील आपल्याला मुठभर तरी धने या दिवशी अवश्य खरेदी करायचे आहेत आणि या दिवशी धने खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे. तसेच हे धने खरेदी केल्यामुळे आपल्या घराकडे देवी लक्ष्मी माता आणि भगवान कुबेर हे आकर्षित होतात आणि वर्षभर आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. मग तुम्ही 10 रुपयाचे, 11 रुपयाचे, 21 रुपयाचे, कितीही रुपयाचे धने घेतले तरी देखील चालू शकतील. परंतु आपल्याला या धनत्रयोदशीच्या दिवशी धने अवश्य खरेदी करायचे आहेत. तर अगोदर सांगितल्याप्रमाणे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण धनत्रयोदशीची पूजा कशी करावी याविषयीची विधिवत माहिती जाणून घेतलेली आहे. तर आता ही पूजा झाल्यानंतर आपण या धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये गूळ आणि धन्याचा नैवेद्य अर्पण करत असतो. आता आपल्याला हे पूजा झाल्यानंतर गूळ आणि धने अर्पण केल्यानंतर आपण एक ताट घ्यायचं आहे आणि या ताटामध्ये आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे, मुठभर धने घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये आपल्या हातामध्ये एखादी सोन्याची अंगठी किंवा कोणतीही सोन्याची वस्तू आपल्याला ठेवायची आहे. त्याचबरोबर आपल्याला हळदी कुंकू घ्यायचं आहे, अक्षता घ्यायची आहे आणि पिवळ्या रंगाची फुलं देखील घ्यायची आहेत. दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला धन्वंतरी म्हणजेच भगवान विष्णूंचं रूप तर याचं औक्षण करून घ्यायचं आहे. आता हे औक्षण झाल्यानंतर आपल्याला यातील मुठभर धने घेऊन आपल्याला या धन्वंतरी देवावरून 7 वेळा उतरवायचे आहेत, म्हणजेच ओवाळायचे आहेत. त्यानंतर आपल्याला हे ताट घ्यायचं आहे, सेम ताट घ्यायचं आहे आणि हा दिवा लावून आपल्या घरातील जो कर्ता पुरुष आहे तर त्याचे देखील आपल्याला औक्षण या दिवशी करायचं आहे. तसेच आपल्या घरातील मुलांचं देखील आपण यावेळेला औक्षण करू शकतो. तर हा दिवा घ्यायचा आहे आणि हे ताट घ्यायचं आहे आणि यांना पाटावर बसवून आपल्याला यांचं औक्षण करायचं आहे. तर आता हे औक्षण झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर 7 धने मोजून घ्यायचे आहेत आणि हे धने मोजून घेतल्यानंतर आपल्या घरातील या कर्त्या पुरुषाच्या डोक्यावरून आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि हे ओवाळत असताना आपल्याला श्री महालक्ष्मी नमः, श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. तर आता हा उपाय केल्यामुळं हा जो कर्ता पुरुष जो कमाई करतो तर त्याची जी कमाई आहे ती घरामध्ये स्थिर राहणार आहे आणि आपल्याला कोणत्याही प्रकारची आर्थिक चणचण भासणार नाही आणि यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता असं नाही की कर्ता पुरुषच असावा, जरी कर्ती स्त्री असेल तरी देखील तिच्या डोक्यावरून किंवा आपला जर मुलगा जर काही कमवत असेल तर त्याच्या डोक्यावरून सुद्धा आपण हे धने ओवाळून आपल्याला ठेवायचे आहेत.
तर आता हे जे धने घेतलेले आहेत 7, तर आता याचं काय करायचं, तर हे धने आहेत तर ते घ्यायचे आणि एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला हे ठेवायचे आहेत. त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू आणि अक्षदा अवश्य व्हायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला याची एक पोटली, छोटीशी पोटली बांधायची आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपण ज्या ठिकाणी आपला पैसा अडका ठेवत असू तर त्या ठिकाणी आपल्याला ही ठेवायचे आहे. आता हे लाल रंगाचं वस्त्र घेत असताना हे वस्त्र नवीन असावं याची देखील आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. आणि हे अभिमंत्रित केलेले जे धने आहेत तर ते वर्षभर आपल्याला या आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपण ज्या ठिकाणी पैसा अडका ठेवत असू तर त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचे आहेत आणि 1 वर्षानंतर म्हणजेच पुढच्या धनत्रयोदशीला आपल्याला हे धने विसर्जित करायचे आहेत आणि पुढच्या वर्षी देखील आपल्याला हाच उपाय पुन्हा एकदा करायचा आहे. आता आपण हा 7 धन्यांचा उपाय केल्यानंतर आता आपल्याला पुन्हा 2 ठिकाणी अजून धने ठेवायचे आहेत. तर आता दुसरे ठिकाण म्हणजेच आपल्याला पुन्हा एकदा 7 धने मोजून घ्यायचे आहेत आणि ही वाटी आपण ज्या ठिकाणी पूजा मांडली आहे तर त्या ठिकाणी ही वाटी ठेवायची आहे आणि त्यातील हे 7 धने पुन्हा एकदा मोजून घ्यायचे आहेत. आणि हे घेतल्यानंतर आपल्याला 2 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे जे 7 धने आहेत तर ते वाटीमध्ये ठेवायचे आहेत. त्याच्यामध्ये ह्या 2 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि आपल्या घराच्या मध्यभागी म्हणजे हॉलमध्ये आपल्याला हे ठेवून आपल्याला हे पेटवायचं आहे. तर हे पेटवल्यामुळं म्हणजेच आपल्याला ह्याची धूप करायची आहे. तर ही धूप केल्यामुळं काय होईल, तर आपल्या घरामध्ये जी अलक्ष्मी असेल किंवा नकारात्मक शक्ती असेल तर तीही यामुळं दूर होण्यास मदत होणार आहे. तसेच धने हे लक्ष्मी मातेचं स्वरूप असल्यामुळं आपण हे कापरासोबत जाळल्यामुळं कापराच्या सुगंधामुळे लक्ष्मी माता आपल्याकडे आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि त्यामुळे तिचा आपल्या घरामध्ये नेहमी वास राहणार आहे आणि त्यासाठी आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे. आपल्याला हे धने आणि कापूर या धनत्रयोदशीच्या रात्री आपल्या घरामध्ये आपल्याला अवश्य जाळायचं आहे. तर आज आपण हे जे उपाय पाहत आहोत तर ते अगदी साधे सोपे पण अत्यंत प्रभावी आणि सिद्ध उपाय आहेत आणि त्यामुळे तुम्हाला हे धनत्रयोदशीला हे उपाय अवश्य करायचे आहेत. आता जो आपला तिसरा जो उपाय आहे म्हणजे ज्या तिसऱ्या ठिकाणी जे आपल्याला हे धने ठेवायचे आहेत तर हे धने म्हणजेच आपण 2 वेळा 7 धने घेतले आणि बाकीचे जे उरलेले आहेत मुठभर धने तर ते आपल्याला काय करायचं आहे, एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे, पुन्हा एकदा लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे आणि या वस्त्रामध्ये आपल्याला हे धने ठेवायचे आहेत. त्यावर हळदी कुंकू अक्षदा आपल्याला व्हायचे आहेत आणि आपल्या घराची जी उत्तर दिशा आहे तर ही उत्तर दिशा लक्ष्मी मातेला आकर्षित करीत असते आणि म्हणूनच आपल्याला या उत्तर दिशेला एका अशा ठिकाणी ठेवायचे आहे की या पोटलीला कोणाचाही स्पर्श होणार नाही, हात लागणार नाही. तर अशा पद्धतीनं अशा प्रकारे आपल्याला ही पोटली आपल्या घरामध्ये उत्तर दिशेला ठेवायची आहे. तसेच हा उपाय करत असताना धनत्रयोदशीच्या दिवशी जर तुम्हाला कोणती अडचण आली किंवा मासिक धर्म आला किंवा सुतक आले तर तुम्ही हा उपाय कसा करणार, तर तुम्ही हा उपाय तुम्ही ह्या धनत्रयोदशीच्या दिवशी धने तर अवश्य खरेदी करून आणू शकता. परंतु तुम्ही या दिवशी जरी हा उपाय करू शकत नसाल तरी देखील तुम्ही एखादा शुक्रवार पाहून, शुक्रवार हा देवी लक्ष्मी मातेचाच वार आहे आणि त्यामुळं हा शुक्रवार पाहून तुम्ही या दिवशी शुक्रवारच्या दिवशी हा उपाय अवश्य करू शकता. आणि प्रत्येकालाच वाटत असतं की आपल्या घरामध्ये लक्ष्मी राहावी, लक्ष्मी मातेचा वास राहावा, आपल्या घरातील दुःख दारिद्र्य दूर व्हावं, आपल्या घराची भरभराट व्हावी, लक्ष्मी मातेचा आपल्या घरामध्ये कायम वास असावा आणि म्हणूनच या धनत्रयोदशीला मी जे हे उपाय सांगितलेला आहे 3 ठिकाणी आपल्याला हे धने ठेवायचे आहेत. तर हे धने तुम्ही अवश्य ठेवा म्हणजेच आपल्या घरातील कर्त्या पुरुषाच्या डोक्यावरून उतरून तसेच आपल्या तिजोरीमध्ये आणि आपल्या घराच्या उत्तर दिशेला. तर अशा पद्धतीनं आपल्याला 3 ठिकाणी या धनत्रयोदशीच्या दिवशी हे धने ठेवायचे आहेत आणि हा अत्यंत प्रभावी आणि अत्यंत सिद्ध असा उपाय आहे. तर तुम्ही हा जर धनत्रयोदशीला केला तर तुमच्या घरामध्ये वर्षभर लक्ष्मी मातेचा वास राहणार आहे, घराची भरभराट होणार आहे आणि घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती येणार नाही, घरामध्ये नेहमी लक्ष्मी माता वास करणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जर हा उपाय केला तर तुमचा नक्कीच फायदा होणार आहे आणि तुमच्या घरामध्ये नेहमी धनधान्यानं घर भरलेला राहणार आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.